तिथून आता गवळण वगैरे काय आहे तुझ्याकडे नवीन? आहे. रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग, रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग, चालिताना चालिताना तुझा काना, चालिताना चालिताना तुझा कान्हा, गोकुळाला लावी वेडकाना. आमच्या घर म्हणलं तर आजी आजोबांपासून ही परंपरा आहे. आमचे सगळ्यात पहिले आजी आजोबा वारकरी संप्रदायामध्ये, जेव्हा मी लहान होते तेव्हा दुसरीत असताना माझे आजी आजोबा मला मंदिरात न्यायचे. आम्ही 4 बहिणी आहेत, एक भाऊ आहे, आम्हाला 5 जण. बर, तुझ्यासारखं कोण गाते असं घरात? माझा सगळ्यात छोटा भाऊ. भाऊ ना पाहिन दिवस रात्र येऊन घाली तो घोळ, ना पाहिन दिवस रात्र येऊन घाली तो घोळ, आनंदाचा बाळ कान्हा मला केलं खुळ, मी झाले दिवानी तुझ्यामुळ, कान्हा मला केलं खुळ, मी झाले दिवानी तुझ्यामुळ. तेव्हा आमच्याकडं 3 मुली होत्या. 3 मुलींवरती आम्ही ही संस्था सुरू केली आणि त्या संस्थेमध्ये 3 मुली, त्या 3 मुलीच्या नंतर त्यांची प्रगती पाहून पुढे 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 साधारणतः आजच्या त्या आमच्या संस्थेची आम्ही 150-200 इथपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे येतात. शिवानी प्रसिद्ध झाली, महाराष्ट्रभर झाली, तेव्हा ही आनंदाची बाजू आली, दुसरी नाणी बाजू झाली. पण आता एक दुसरी नाणी बाजू अशी की ह्याच्यामध्ये एखादा आनंद झाला असताना तुम्हाला असं काही त्रासदायक गोष्टी झाल्यात का ह्या वर्षभरात? हा आनंद तर आहेच, त्रासदायक गोष्टी अशा दुसऱ्या काही जास्त म्हणता नाही येणार. त्रासदायक आम्ही प्रवासही फार केला या कालावधीमध्ये आणि माझ्यापेक्षा शिवानीला फार त्रास झाला या गोष्टीचा. तो म्हणजे काय वेगळे अनुभव तुम्हाला आलेत का बाबा की या अनुभवामुळे वेगळं काहीतरी असं? अनुभव तसे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आले. कारण काही काही लोकांनी फेक आयडी बनवणं, आम्ही तेच आहेत असं सांगणं, असे प्रकार झाले मध्यंतरीच्या काळामध्ये. पण मग आम्ही त्याच्या नियमाच्या माध्यमातून किंवा आमच्या जे जे दृष्टीस पडले त्यांना आम्ही तशा तक्रारी केल्या. उभ्या आयुष्यामध्ये माझी आत्मीयता मुलींच्या बाबतीत फार, मी जसे वडिलांनी जशी काळजी घ्यावी त्याही पेक्षा मी जास्तीची काळजी मुलींची घेतो. आणि मग त्यातला एक आकार दिलेला एक जर हिरा घडत असेल त्याचा आनंद आहे. रौनक बाळा हे गवळण जे आहे ते सर्वांच्या तोंडी बसलेली आहे आणि बघायला गेलं तर जे एकदम खालच्या वर्गापासून ते वरच्या वर्गापर्यंत हे गवळण त्यांच्यापर्यंत जाते. लग्न असू द्या किंवा एखादा आनंद क्षण असू द्या किंवा कुणाला संप्रदायाचं म्हणजे काय कीर्तन ऐकायच्या अगोदर ती गवळण ऐकली जाते असं म्हणावं लागलं वगैरे. आणि अशाच पद्धतीनं 1 वर्ष पूर्णपणे झालेलं आहे. आता वर्ष कंप्लीट झालेलं आहे. महाराज नमस्कार. तर हे वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि ज्यावेळेस हे प्रसिद्धी होत होती तर हे शिवानी हे प्रसिद्धी झाली, शिवानीची गवळण प्रसिद्ध झाली, लोक तुमच्यापर्यंत यायला लागली. एका बाजूला बघितलं तर एका नाण्याच्या 2 बाजू असतात. तर एकीकडे तुम्हाला आनंदही वाटत असेल आणि शिवानी प्रत्येकाच्या मोबाईलवरती दिसत होती आणि टीव्ही चॅनल देखील याची दखल मोठ्या प्रमाणात घेतली वगैरे. ज्या महाराष्ट्रातलं जिथपर्यंत जिथं गाव आहे, ज्या गावामध्ये मोबाईल आहे तिथपर्यंत शिवानी पोहोचली वगैरे. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? रामकृष्ण हरी. सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना रामकृष्ण हरी म्हणतो. आणि जो आपण प्रश्न विचारलात की नाण्याच्या 2 बाजू आहेत, प्रसिद्धी झाली की तो मोठेपणा आणि मग त्या मोठेपणाला पेलवणं आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवणं ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. गेल्या वर्षभरामध्ये आम्हाला संस्थेच्या माध्यमातून, शिवानीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरही जाण्याचा योग आला. आणि त्या कालावधीमध्ये आम्हाला त्रास म्हणजे असा की शिवानीचं शिक्षणाचं वय आहे, शालेय अभ्यास चालू आहे आणि त्यामुळे शाळाही चुकता कामा नये, अभ्यासही झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येकाला अशी अपेक्षा होती की आमच्याकडे कीर्तन झालं पाहिजे, आमच्याकडे शिवानीताई आली पाहिजे, आमच्या घरी आली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये शाळा
फार बुडत होती किंवा शाळेला खाडे जास्त पडायचे, म्हणून मग आम्ही असा नियम केला की शनिवार रविवार कमी अंतरात शाळा बुडणार नाही अशा वेळेस जेव्हा काही कीर्तन करता येतील, भजन करता येईल ते करू. परंतु शनिवार रविवारच्या तारखा सोडून अन्य तारखा आल्या की त्या मंडळींना आम्ही नाही म्हणायचो. आणि मग नाही म्हटलं की त्यांना असं वाटायचं की एक गवळण गायली आणि हे फार प्रसिद्ध झाले, हे फार मोठे झाले, किंवा यांना अभिमान आला किंवा यांना गर्व झाला, फार मोठे झाले. या अशा गोष्टी बऱ्याच लोकांच्या कानावरती आल्या, आम्हालाही ऐकायला मिळाल्या. परंतु जसं आपण सांगितलं की त्या सगळ्या मंडळींना मी सांगेन ज्यांच्यापर्यंत मला येता नाही आलं किंवा ज्यांना मी येऊ शकलो नाही, मी भेटू शकलो नाही, या सर्वांना माझं एकच म्हणणं आहे की हे सगळं चालवत असताना किंवा या सगळ्या जबाबदाऱ्या पेलवत असताना सगळ्यांच्याच प्रश्नांची उत्तरं किंवा सगळ्यांच्याच समाधान होतील असं काही नाही. म्हणून ज्यांच्याकडे जाता आलं नाही, आता काही मंडळींचा मी कधी कधी फोन उचलत नाही, तर त्यांना असं वाटतं की ही मंडळी आम्ही वारीत त्यांना सतत इतक्या वेळा फोन केलाय, हे उचलत नाही. त्याचं कारण असं की भजनामध्ये जर चालत असेल तर आपण फोन उचलू शकत नाही, आणि त्यावेळेला जर 15 ते 20 जर मिस कॉल येऊन पडलेले असतील तर सगळ्यांना लावून परत बोलणं हे शक्य होत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आल्या आणि मग काहींना असं वाटलं की बाबा हा एक थोडासा त्यांच्याकडे ॲटिट्यूड आहे. परंतु आपल्या माध्यमातून मी सांगेल, मी अगदी सामान्य मनुष्य आहे आणि एकदम सामान्य आहे. आजही मला जरी पूर्ण महाराष्ट्र ओळखतोय किंवा माझी संस्थाही पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, तरीही मी आज जी कालची परिस्थिती होती त्याच पद्धतीने मी सगळ्या माणसांशी अगदी सलोख्याने, प्रेमाने आणि तितक्याच आदरयुक्त अंतःकरणाने वागत आहे. ज्यांचं कोणाचं वर्षभरात कोणाचं मन दुखावलं असेल तर या सगळ्यांना विनंती करेल की हे काय जाणून बुजून केलेलं नाहीये, हे नजर चुकीने आणि माझ्या व्यापामुळे आपल्या सगळ्यांचे मन दुखावले असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. बरं, तुमची संस्थेचं नाव काय? आमच्या संस्थेचं नाव राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था. आणि बरं झालं तुम्ही ते संस्थेचं नाव विचारलं. आळंदीमध्ये अन्यही काही संस्था आहेत, मग या लोकांनी काही त्याचा गैरफायदा घेतला. शिवानी आमच्या संस्थेत शिकते, शिवानी आमच्याकडे आहे, आणि असं करून काही लोकांची दिशाभूल केली. म्हणजे माझं आपल्या माध्यमातून त्या लोकांना सांगणं आहे की असं खोटं बोलणं, वारकरी संप्रदायाचं शिक्षण देत असताना बोलणं हे अगदी चुकीचं आहे. हे मी त्या लोकांना नाही भेटलो, परंतु आमच्याकडे जे काही विद्यार्थी आले त्यांच्या पालकांनी सांगितलं की आम्ही दुसऱ्या संस्थेत गेलो होतो, त्यांनी सांगितलं की शिवानी आमच्याकडे शिकते. मी म्हटलं नाही, त्यांच्याकडे नाही शिकत आहे, पण त्यांनी विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला सांगितलं. पण म्हटले हे जर लोक आता ऍडमिशनच्या बाबतीत खोटं बोलत असतील तर वर्षभर काय करत असतील. म्हणजे अशाही काही घटना घडल्यात. माझ्या संस्थेचं नाव फक्त राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. राजमाता नावाने अन्य आहेत आणि मग ते असं खोटं करून काम करतात. तर बाकीच्यांनाही विनंती आहे की आपण जरा शहानिशा करून करावी. याची सुरुवात कशी झाली आणि नाव तेच कसं ठेवलं तुम्ही? अरे वा, हा प्रश्न फार आवडता प्रश्न तुम्ही मला विचारलात. वारकरी संप्रदायामध्ये जात धर्म हा काही भेद नाहीये. आणि मग मुलींची संस्था सुरू करायची आहे, मुलींच्या संस्थेला काय नाव दिलं पाहिजे, मी हा विचार केला. मग कोणी म्हटलं मुक्ताबाई, कोणी म्हटलं बहिणाबाई, कोणी म्हटलं काहीतरी, आणि मग अनेक प्रकारची उत्तरं मला मिळाली. परंतु ते एका कुठल्या तरी वर्गाला अनुसरून, एका समूहाला अनुसरून ही सगळी नावं होती. मग मी असा विचार केला आणि माझ्या डोळ्यासमोर राजमाता नाव आलं. आता या राजमाता नावामध्ये हे मला पोषक का वाटलं, त्याचं कारण असं, राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत, राजमाता जिजाऊ सुद्धा आहेत. म्हणजे या राजमाता नावामध्ये दोन अगदी वजनदार व्यक्तिमत्व आहेत. आणि दोन्ही व्यक्तिमत्वांची जर शिकवण पाहिली आपण तर राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी बाळपणामध्येच अगदी हिंदुत्वाचे धडे आणि एक स्वराज्याचं स्वप्न त्यांच्या मनामध्ये पेरलं, ते उगवलं आणि ते बहरलेलं सुद्धा आपण सगळेजण पाहतो. हा एक प्रसंग. आणि आपण जर दुसरं नाव पाहिलं, राजमाता नावाचा दुसरा अर्थ राजमाता अहिल्यादेवी होळकर, आपण यांचंही चरित्र जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला त्यांनी कसं कठोर शासन केलं, कशी कठोर नियमावली पाळली. ज्या ठिकाणी आपला मुलगा चुकला त्या मुलाला सुद्धा शिक्षा त्यांनी केली. मृत्यूदंडाची शिक्षा आईने आपल्या स्वतःच्या मुलाला दिली. एवढी मोठी जर शिकवण या नावामध्ये असेल
तर राजमाता नाव ठेवण्याचं कारण या दोन महनीय व्यक्तिमत्वांचा विचार याच्यामध्ये केला जातो आणि मग शिक्षण देत असताना याच पद्धतीने असावं. मग आम्ही शिक्षण देत असताना शास्त्र तर शिकवतोच, ही माझी जबाबदारी आहे. मी वारकरी संप्रदायामध्ये शिक्षण घेतलेला एक विद्यार्थी आणि त्यानंतर आज एक जबाबदार संस्था चालक आहे. या नात्याने मी शास्त्र शिकवलं पाहिजे, परंतु शास्त्राबरोबर आजच्या काळाचा जर विचार केला तर आजच्या काळामध्ये मुलींची बाजू आज आपण सुरक्षित समजत नाही. मुलगी कमकुवत आहे, मुलगी धाडशी नाही, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. मग ही मुलगी धाडशी झाली पाहिजे, हिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये किंवा कोणी पाहण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीची तिला दोन हात करता आले पाहिजे. म्हणून मी माझ्या प्रत्येक मुलीला लाठी काठी, तलवार, दानपट्टा, भाला या असे जे संरक्षणाचे शस्त्र आहेत हे आम्ही सगळे शिकवतो. आणि म्हणून राजधर्म आणि आपला जो हिंदू धर्म आहे किंवा आपली परंपरा आहे या दोन्हीही या माध्यमातून पाळल्या जातात. जसं आपण म्हणतो धारकरी आणि वारकरी, तर धारकरी आणि वारकरी या दोन्हीही परंपरा मी माझ्या संस्थेमध्ये रुजू केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनेच मी सगळ्या मुली घडवत आहे. तसं झाशीची राणी, अनेक मोठ्या मोठ्या आदर्श महिला आहेत, त्या आदर्शांना घेऊन आम्ही पुढे चालतो. अगदी बरोबर. सर्व गुण संपन्न असणं फार महत्वाची गोष्ट अशी म्हटलं जाते. तरी सर्व गुण संपन्न तुम्ही त्याच्या मुली घडवल्यात वगैरे, परंतु संस्था कुठं सुरुवात पहिली केली आणि किती पहिल्या मुली होत्या आणि आता किती मुली आहेत? वा, सर्वप्रथम आज संस्थेला 17 वर्ष होत आहेत आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आमच्याकडं 3 मुली होत्या. 3 मुलींवरती आम्ही ही संस्था सुरू केली आणि त्या संस्थेमध्ये 3 मुली, त्या 3 मुलीच्या नंतर त्यांची प्रगती पाहून पुढे 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 साधारणतः आजच्या त्या आमच्या संस्थेची आम्ही 150-200 इथपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे येतात. परंतु आम्ही आमच्या नियमामध्ये आणि ज्या विद्यार्थिनीला खरं शिकायचंय, पालकांची इच्छा असलेले विद्यार्थी आम्ही घेत नाही. विद्यार्थी आला की आम्ही पहिले तिला विचारतो, बाळा तुला शिकायचंय का? तिची जर इच्छा असेल तर शिकू शकते, म्हणून पालकांच्या इच्छेवर घेत नाही. म्हणून आम्ही जेव्हा 17 वर्षापूर्वी संस्था सुरू केली तेव्हा 3 विद्यार्थी होते आणि आज त्या संस्थेमध्ये 80 विद्यार्थी आजच्या घडीला शिक्षण घेत आहेत आणि दरवर्षी शिक्षण पूर्ण करून संस्थेच्या बाहेर 25, 30, 50 विद्यार्थ्यांपर्यंत जातात. आणि आता म्हटलं की आता दरवर्षी विद्यार्थी बाहेर पडतात वगैरे, अशी शिवानीसारखी अशी कुठली अजून मुलगी आहे का ती आता सध्याला कीर्तन भजन काय? हो हो, काय आहे नाव ना. काय त्यांचं? आमच्याकडे एक माझी विद्यार्थिनी आहे अंकिताताई खांडगे म्हणून, अगदी छान कीर्तन करते. आजही महाराष्ट्रभर कथा होतात, महाराष्ट्राच्या बाहेरही होतात. अशा अनेक विद्यार्थिनी. आता काय होतं, आपला संबंध त्या फळाच्या झाडा इतका आहे विद्यार्थ्यांशी. तसं एखादं फळाचं झाड आहे, ते फळाचं झाड एकदा ते फळ पिकलं की ते फळ खाली पडतं आणि फळ खाली पडल्याच्या नंतर ते झाड विचार नाही करत त्याचा, अरे हा मी एवढं गोड फळ निर्माण केलंय, मग आता याचा उपभोग मी घेतला पाहिजे. त्या फळाने नंतर कोणाला आस्वाद द्यायचा किंवा त्यांनी त्याचं पुढं काय करायचं, त्या फळावर त्याचं हे ठरतं. म्हणून आम्ही आमच्याकडे जोपर्यंत आहेत तोपर्यंत आम्ही आमच्या नियमाने त्यांना शिक्षण देण्याचं काम करतो. आणि त्याच्यानंतरही मला आतापर्यंत असा अनुभव आलेला आहे की मी मुलींना जे आत्मीयतेपासून शिकवलेलं आहे किंवा ज्यांनी ते धडे आत्मीयतेने गिरवले ते विद्यार्थी आज काही मुलींची लग्न झाले, त्यांचे प्रपंच आहेत. अगदी काहीही तक्रार नाही किंवा कुठलीही शंका नाही, अशा पद्धतीचे अगदी व्यवस्थित सुसंस्कारित ते त्यांचं प्रपंच करतात. यामध्ये प्रत्येक आई वडिलांना आनंद आहे. माझ्या मुलीच्या चरित्रामध्ये कुठेही डाग नसावा असं जीवन या सगळ्या माझ्या मुली जगत आहेत. अगदी बरोबर. आता बघा गेलं तर अशा मुली भेटणं फार म्हणजे तुरळक आहे आणि सर्व गुण संपन्न. म्हणजे आजकालच्या मुलींना बोलावं कसं, बसावं कसं, ही जी आता सगळी दुनिया जगावं कसं हे कळत नाही. आता आज मी बघतो तर इथं सगळ्या काय महिला बसल्यात, व्यवस्थित बसलेत, पण आजकालच्या मुलीला बसल्यापासून उठण्यापासून काही समजत नाही. सासू सासरा या गोष्टी येत नाहीत. पण आता हे आपली बाजू आनंदाची झाली. पण ज्यावेळी शिवानी प्रसिद्ध झाली, महाराष्ट्रभर झाली, तेव्हा ही आनंदाची बाजू झाली, ही दुसरी नाणी बाजू झाली. पण आता एक दुसरी नाणी बाजू अशी की ह्याच्यामध्ये एखादा आनंद झाला असताना तुम्हाला असं काय त्रासदायक गोष्टी झाल्यात का ह्या वर्षभरात? हा, आनंद तर आहेच. त्रासदायक गोष्टी अशा दुसऱ्या काही जास्त म्हणता नाही येणार. त्रासदायक आम्ही प्रवासही फार केला या कालावधीमध्ये आणि माझ्यापेक्षा
शिवानीला फार त्रास झाला या गोष्टीचा. तो म्हणजे असा छोटी मुलगी आहे, प्रसिद्ध झाली किंवा सगळ्यांच्या मोबाईल मध्ये, आणि प्रत्येकाला आनंद आहे, समोर दिसते म्हणजे तिच्याशी सेल्फी घ्यावा, फोटो घ्यावा, तिच्याशी बोलावं. परंतु प्रवासाच्या काळामध्ये प्रवास करून थकून गेल्याच्या नंतर सगळ्यात समोर असलेल्या प्रेक्षकांना किंवा सगळ्यांना सेल्फी घेणं, सगळ्यांशी भेटणं, बोलणं हे काही होत नाही. आता वारीच्या काळातही असं होतं, दिवसभर चालत असताना असंख्य लोक येतात, भजन चालू आहे आणि भजन हा तिचा जीव की प्राण आहे, तिला भजन फार आवडतं. आणि मग भजन म्हणत असताना जर कोणीतरी आलं आणि ते सेल्फी मागत असतील, त्यांना काही नसतं, ते भजन म्हणतात का काय म्हणतात त्यांना त्याच्याशी काही घेणं नाही. एक कुठली तरी सेलिब्रिटी व्यक्ती आहे, तिच्याशी मी फोटो काढलाय किंवा मला फोटो काढायचा ही त्यांची भावना असते, त्यांना त्यांचा फोटो महत्वाचा असतो. परंतु मग त्या समोरच्या व्यक्तीला मात्र भजन किंवा फोटो हे त्यांना त्याची आवश्यकता नाहीये ना, आम्हाला नकोय बाबा ते. परंतु मग लोकांना असं वाटतं की बाबा हे यांना म्हणजे हे ऍटिट्यूड वाले आहेत. परंतु खऱ्या अर्थाने त्या समोरच्यांना हा फार मोठा त्रास आहे आम्हाला. परंतु आम्ही मग सांगतो घ्या बाबा, पण बाहेरून घ्या, बाजूला घ्या, आम्हाला आमच्यामध्ये काही व्यत्यय आणू नका. अशा पद्धतीचा हा एक त्रास आहे, बाकी दुसरा त्रास नाही म्हणता येणार. अनुभव असे काय वेगळे अनुभव तुम्हाला आलेत का बाबा, की या अनुभवामुळे वेगळं काहीतरी असेल? अनुभव तसे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आले. कारण काही काही लोकांनी फेक आयडी बनवणं, आम्ही तेच आहेत असं सांगणं, असे प्रकार झाले मध्यंतरीच्या काळामध्ये. पण मग आम्ही त्याच्या नियमाच्या माध्यमातून किंवा आमच्या जे दृष्टीस पडले त्यांना आम्ही तशा तक्रारी केल्या. लोक कुठल्या बुद्धीने विचार करतील किंवा कसा स्वार्थ साधतील याचा काही नियम नाही. तशा पद्धतीने आम्हालाही बऱ्याच अडचणी आल्या. काही व्यक्तींनी तर त्याच्यावरती पैसा सुद्धा कमवला. आम्ही पैशासाठी करतच नाही, हे ज्ञानोबारायांनी दिलेलं दान आहे. आम्ही काय त्यांच्याकडं ज्ञानोबारायांना मागितलं नाही, पण ज्ञानोबाराय ही असं एक दैवत आहे, हे न मागता देतात, न मागता देतात. मग आम्ही त्याची कधी खंत नाही केली, ज्याच्या प्रारब्धात आहे, ज्याच्या याच्यात आहे त्याला ते मिळणार आहे. परंतु त्रास म्हणजे खोटं लोक करतात आणि त्याच्या यातना आपल्यापर्यंत येतात. अशा पद्धतीने काही अनुभवायला आलं फक्त. आता बऱ्याच ठिकाणी जसं म्हणजे मोठ्या जे सेलिब्रिटी आहेत त्यांना बोलवलं जातं, तशाच पद्धतीनं कार्यक्रमाला वगैरे बोलवलं जातं, अख्ख्या महाराष्ट्रातून तुम्हाला फोन येतील वगैरे, त्याच्यामध्ये काय असा काय प्रसंग आहे का? सेलिब्रिटी म्हणूनच बोलवलं जातं. आणि आतापर्यंतचा आमचा असा अनुभव आहे, प्रत्येक कीर्तनाच्या ठिकाणी तिथं मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींची कीर्तनं झाले, मोठ्या मोठ्या. आम्ही जातो फक्त वारकरी संप्रदायाच्या ठिकाणीच जातो. आम्ही अन्य ठिकाणी बोलवलं जातं सेलिब्रिटी म्हणून, उद्घाटनाला वगैरे किंवा काही असेल तिथं बोलवलं जातं, पण आम्ही जात नाही. आम्ही फक्त संप्रदाय आणि संप्रदायाच्या संबंधित कार्यक्रम असतील तरच जातो. एका ठिकाणी असं बऱ्याच ठिकाणी जात होतो, तिथं गेल्याच्या नंतर असं ऐकायला येतं त्या मंडळींकडून की काल अमक्या महाराजांचं कीर्तन झालं, त्यांनी फार मोठे महाराज आहेत, पण त्यांच्या वेळेला एवढी गर्दी नव्हती, आज तुमच्यासाठी फार गर्दी आहे. आबाल वृद्ध. आम्ही नाशिक जिल्ह्यातला हा प्रसंग आहे, नाशिक संभाजीनगर बॉन्ड्रीवरचा विषय. त्यांनी कीर्तन घेतलेलं, कीर्तन घेतल्याच्या नंतर आदल्या दिवशी फार मोठ्या व्यक्तीचं कीर्तन झालं, आमचं दुसऱ्या दिवशी होतं, तिसऱ्या दिवशी एका मोठ्या व्यक्तीचं कीर्तन होतं. तर चौथ्या दिवशी त्या कार्यकर्त्यांचा फोन आला, म्हटले महाराज या दोन्ही व्यक्तींच्या कीर्तनाला 30% 40% उपस्थिती होते, पण तुमच्या उपस्थिती जेवढी होते तेवढी आमचा सप्ताह संपेपर्यंत कधी झाली नाही. म्हणजे हा एक अनुभव, नाव आणि त्याचं एक जे गोडव्याचं जे वलय आहे ते महाराष्ट्राने भरभरून दिलेलं आहे. अशा चांगले अनुभव आहेत. किती कार्यक्रम आतापर्यंत तुम्ही केलेत आणि किती कुठल्या शहरात गेलात असं वाटतं तुम्हाला, म्हणजे सरासरी? आता महाराष्ट्रातला असाही काही जिल्हा नाही की त्या जिल्ह्यात आम्ही कार्यक्रम केले नाहीत. तालुके आहे सगळेच. आणि काय होतं आता एवढे सगळे, पण महाराष्ट्रभर तर आहेच. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही तेलंगणा राज्यातही कार्यक्रमाला जातो, पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो. आणि फक्त कार्यक्रमाची संख्या आम्ही जरा कमी प्रमाणात घेतो. त्याचं कारण असे, आम्ही शनिवार किंवा रविवार शाळा चुकणार नाही हे पाहूनच कार्यक्रम घेतो, एरवी कार्यक्रम घेत नाही, म्हणून कमी प्रमाणातच. हे संस्था चालू केली किती 17 वर्ष झाली ना? हो, 17 वर्षानंतर ना किंवा आता हे पाठीमागचं वर्ष कुठंतरी संस्था चालू केली आणि त्या संस्थेमार्फत एखादा असा हिरा घडलाय की अख्ख्या महाराष्ट्र बाहेर गेलाय, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आनंद आहे. आपण कष्ट केले आणि कष्ट केल्याच्या नंतर त्याला एक फळ लागलं
आज असं एखादा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याने वर्षभर त्याची मेहनत केल्याच्या नंतर ते फळ आलं, पीक बहरून आलं, आणि जेव्हा रस्त्यानं जाताना येणारा एखादा दुसरा शेतकरी आहे, तो कौतुक करत असतो, वा वा काय तुमचं पीक आलंय, आमच्या पिकापेक्षा भारी तुमचं पीक आहे. जेव्हा तो त्या शेतकऱ्याला जो आनंद आहे ना, त्याच्याही पेक्षा जास्तीचा आनंद मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये माझी आत्मीयता मुलींच्या बाबतीत फार, मी जसे वडिलांनी जशी काळजी घ्यावी त्याही पेक्षा मी जास्तीची काळजी मुलींची घेतो. आणि मग त्यातला एक आकार दिलेला एक जर हिरा घडत असेल त्याचा आनंद आहेच ना. आपण त्याचं कधी पण हेच करतो, त्याला शिरोधार्य ठेवतो किंवा त्याचा आदर करतो. तशा शिवानी सारखी अशी आताच्या जी बॅच आहेत, आता जी मुले त्यासारखी कुठली मुली वाटते, त्या मुलीचं नाव काय? आता जे आपण एक गवळण आत्ता गायली, याच मुलीची चुलत बहीण आहे, शिवानी शिंदेचीच बहीण आहे ती, भक्ती शिंदे तिचं नाव आहे. छान गाते ती मुलगी. आता आमच्याकडे एक सई भोसले म्हणून एक मुलगी आहे, लातूर जिल्ह्यातली ती मुलगी आहे. त्यानंतर गुंजाळ म्हणून एक मुलगी आहे, आता इथे होते आपल्याकडे. एक याच वर्षी या आपल्या लोणावळा भागातून आलेली एक मडवी म्हणून मुलगी आहे. अशा बऱ्याच मुली आहेत की या अगदी सहजरित्या घडू शकतात. आता ह्या इथं सोबत होत्या म्हणून, आणि संस्थेमध्येही याही पेक्षा एक तेलंगणा राज्यातली मुलगी आहे, वैष्णवी रेड्डी म्हणून मुलीचं नाव आहे, फार गोड गाते. शिवानीचा आवाज शिवानीला झाकवावी आणि त्या वैष्णवीला दाखवावी अशा पद्धतीचं दोघांचंही म्हणणं, दोघांचंही असणं अगदी सारखं आहे. अशा भरपूर मुली आहेत. आता ते काय होतं, सगळ्यांची नावं एकाच वेळेला नाही, ती नाही आली. 10व्या वर्गात असल्यामुळे अभ्यास म्हणून आम्ही इथं जे मुली येतात दिंडीमध्ये, ज्या मुलीचे पालक बरोबर आहेत, आई वडील नातेवाईक सोबत आहेत, त्याच मुली आम्ही वारीला आणतो. अन्य मुलींना आम्ही वारीला आणत नाही. तर हे गुरुवारी होते, तर अशा पद्धतीनं इथं घडलं जातंय. शिवानी, गुरुवारांनी तुझं एवढं कौतुक केलं आणि आज म्हटलं की एवढ्या वर्षाचं फळ मिळतं, त्याच्यावर तुझं काय मत आहे, काय बोलशील तू? खूप छान वाटतं, कारण पहिल्यांदा संस्थेत आल्यानंतर खूप घरची आठवण यायची. त्यानंतर गुरुवारांनी खूप जीव लावला, नंतर गुरुवारांनी खूप लाड लावला, माईंनी आईसारखं प्रेम केलं, महाराजांनी बाबांसारखं प्रेम केलं. त्यावरून खूप आनंद वाटतो की आज आई वडिलांनी जेवढं प्रेम लावलं नाही त्यापेक्षा जास्त प्रेम आमच्या माई महाराजांनी आम्हाला लावलं. आता ह्याची परंपरा तुला वारकरी संप्रदाय कोणाकडून आली, म्हणजे घरात कोण करत होतं? आमच्या घर म्हणलं तर आजी आजोबांपासून ही परंपरा आहे. आमचे सगळ्यात पहिले आजी आजोबा वारकरी संप्रदायामध्ये, जेव्हा मी लहान होते तेव्हा दुसरीत असताना माझे आजी आजोबा मला मंदिरात न्यायचे. तेव्हापासून मला वारकरी संप्रदायाची आवड लागली. किती भाऊ बहीण आहेत बाहेर? किती जण भाऊ बहीण आहेत? आम्ही 4 बहिणी आहेत, एक भाऊ आहे, आम्हाला 5 जण. बर, तुझ्यासारखं कोण गातंय असं घरात? माझा सगळ्यात छोटा भाऊ. कुठे आहेत भाऊ? ते भाऊ गावात घर आहे का? बर, आता जसं की आता तू 1 वर्ष झालं, आता वर्ष होतं याला, तर त्या एका वर्षामध्ये तुला असं काय अनुभव आला की बाबा की तू अशी म्हणजे जसं अभिनेते वगैरे, स्टार वगैरे, असं सगळी लोक त्याला बघायला येतात, भेटतात वगैरे, तसं तुला लोक भेटतात वगैरे, तुला काय वाटतं त्यावेळेस? खूप छान वाटतं, कारण गुरुवारांनी दिलेलं ज्ञान हे कधी, म्हणजे गुरुवारांनी दिलेले उपकार हे मी कधी फेडू शकत नाही. कारण गुरुवारांनी खूप ज्ञान दिलं, त्यावरून मी आज एवढी मोठी झाले, किंवा त्यांचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. असे हरिभक्त पारायण माझे गुरुवारी सुदाम महाराज हिंगे व स्वरांजलीताई हिंगे, या दोघांचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. यांनी मला खूप ज्ञान दिलं, म्हणून आज मी महाराष्ट्रभर जगभर प्रसिद्ध आहे. ज्यावेळेस तू कार्यक्रम जाते त्यावेळेस असे बरेच लोक, हजारो लोक असतात, त्यावेळेस तुला काय वाटते स्टेजवर ज्यावेळेस उभा राहते त्यावेळेस? खूप छान वाटतं, कारण आज वारकरी संप्रदायामध्ये म्हणलं तर ही परंपरा, वारकरी संप्रदायाची सगळ्यांना आवड आहे. म्हणून माझं प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांना सांगणं आहे की आपण आपल्या मुलीला वारकरी संप्रदायामध्ये घातलं पाहिजे, वारकरी संप्रदायाचं शिक्षण दिलंच पाहिजे. बर, आता मला सांग की ज्यावेळेस पहिल्यांदा तुला म्हणजे महाराजांना फोन आले आणि त्यावेळेस कुठल्या तर एका मोठ्या कार्यक्रमात, त्यावेळेस तुझा काय अनुभव आहे? खूप छान वाटतं, कारण जेव्हा मी लहान होते व ही गवळण गायली होती तेव्हा मला असं वाटत नव्हतं की मी एवढी ही गवळण फेमस होईन, असं होईन, किंवा मला एवढे मोठमोठे कार्यक्रम येतील, हे असं मोठमोठे कार्यक्रम येतील, पण हे मला कधीच वाटलं नव्हतं. परंतु हे सगळं गुरुवारांमुळे मला मिळालं. बरोबर.
परंतु ज्यावेळेस तू घरी गेली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तू गाजली आणि घरी गेल्यानंतर आई वडील आजो आजोबा पाहुण्याचं काय मत होतं? सर्वांना खूप आनंद झाला होता, कारण सगळ्यांची एक मुलगी या नात किंवा मुलगी फेमस झाल्यावर त्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला होता. गावातली सगळी लोक आली तुझ्या भेटायला? सर्वांनी सत्कार केला ते होता ते सगळं केलं. बर बरं, आता मला सांग की आता जशी तू गवळण होती तशा पद्धतीने आता गवळण वगैरे काय आहे तुझ्याकडे नवीन? आहे. रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग, रस्त्यावरी बाई घाली तो धिंगाणा ग, चालिताना चालिताना तुझा काना, चालिताना चालिताना तुझा कान्हा, गोकुळाला लावी वेडकाना, बायकाना ग गोकुळाला लावी वेडकाना, बायकाना ग गोकुळाला लावी वेडकाना, नवनीत चोरी करी मस्करी ग, हा रंग भरोनी मारी पिचकारी, रंग भरोनी मारी पिचकारी, चालिताना चालिताना तुझा कान्हा, चालिताना चालिताना तुझा कान्हा, गोकुळाला लावी वेडकाना, बायकाना ग गोकुळाला लावी वेडकाना, बायकाना ग गोकुळाला लावी वेडकाना. अजून काय? वरियाने हो हो कुंडल हाले आ, वरियाने कुंडल हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले, चाले डोळे मोडीत राधा चाले, राधाला पाहून भुलली चित्ता, राधाला पाहून भुलली चित्ता, मंदिरी घुसळी डेराळीता, मंदिरी घुसळी डेराळीता, वरियाने हो कुंडल हाले आ, वरियाने कुंडल हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले, चाले डोळे मोडीत राधा चाले, चाले डोळे मोडीत राधा चाले. तुम्ही जी म्हटलं आता हिला काय आवडतं, म्हणजे गवळण का काय, हिला म्हणायला काय आवडतं म्हटलं आता ते अभंग? गवळण छान म्हणते. बरं. हे गेल्या वर्षी तू म्हटली होती मी हे घेतलं होतं, दुसरं काहीतरी पाहिजे. ना पाहिन दिवस रात्र येऊन घाली तो घोळ, ना पाहिन दिवस रात्र येऊन घाली तो घोळ, आनंदाचा बाळ, कान्हा मला केलं खुळ, मी झाले दिवानी तुझ्यामुळं, कान्हा मला केलं खुळ, मी झाले दिवानी तुझ्यामुळं, गोपाळ घेतो माग माग येतो, गोपाळ घेतो माग माग येतो, धक्का मारून काना पळून जातो, ना पाहिना कुठली जात येऊन घाली तो गोळ, ना पाहिना कुठली जात येऊन घाली तो गोळ, काना घाली तो बळ, कान्हा मला केलं खुळ, मी झाले दिवानी तुझ्यामुळं, कान्हा मला केलं खुळ, मी झाले दिवानी तुझ्यामुळं, कान्हा मला केलं खुळ, मी झाले दिवानी तुझ्यामुळं. तर वारकरी संप्रदाय वाढण्यासाठी अजून काय करायला पाहिजे किंवा काय करणार आहे तू? खूप अभ्यास करणार आहे, कारण वारकरी संप्रदाय हे सगळ्यात अति प्रिय किंवा अति आज समाजाला हे अत्यंत गरजेचं आहे, किंवा मुलींना हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आज पाहायला गेलं तर आज मुलींवरती खूप अत्याचार अन्याय होत आहेत, म्हणून मुलींना आज हे संस्कार पाहिजेत, म्हणून वारकरी संप्रदाय हे सगळ्यात प्रिय आहे. बर, आता मला सांग की मुलं आणि मुलं जास्त वळत नाही याच्याकडे, त्यासाठी काय करायला पाहिजे? माझ्या
जगातील प्रत्येक माणसांना किंवा पालकांना सांगणं आहे की आपण आपल्या मुलांना दुसरे संस्कार देण्याबाबतीत आपण त्यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण दिलं किंवा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी मधली एक तरी ओवी त्यांना अनुभवता आली तरी त्यांचं कल्याण आहे. किंवा जाऊ द्या ती नाही ओवी तरी अनुभवता आली तरी ज्ञानोबारायांनी खूप छोटी साधना सांगितली. तुम्ही हरिपाठामध्ये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा एवढं जरी म्हटलं तरी तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. म्हणून माझ्या प्रत्येक पालकांना सांगणं आहे की तुम्ही त्यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण द्या. त्यांच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता जी संस्था आहे मुलींची, त्या संस्थेमध्ये कुठली तुला अशी गोष्ट वाटते की ती एकदम भारी आणि त्यामध्ये चांगली गोष्ट शिकली? खरं तर आमच्या संस्थेमध्ये मुलींची आज पिढी पाहायला गेलं तर खूप वाईट आहे. म्हणून आमच्या संस्थेमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्यासारखी जेव्हा जिजाऊ महासाहेबांनी जसं शिवरायांना शिक्षण दिलं शस्त्राचं आणि शास्त्राचं, तसंच आमच्या माई महाराज आम्हाला हे दोन्ही शिक्षण देतात. शस्त्र आज मुलींच्या पिढीला शस्त्राची फार गरज आहे, कारण येणारी पिढी येणारा काळ हा फार बदलत जात आहे. म्हणून आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी आपल्या मुलींच्या हातात आज तलवार असली पाहिजे, त्यांच्या हातात आज लाठीकाठी असली पाहिजे. म्हणून आमचे माई महाराज आम्हाला शस्त्रही शिकवतात आणि शास्त्रही शिकवतात. तर बघायला गेलं तर अशा पद्धतीनं आपण या संस्थेचे संस्थापक यांच्याशी पण आपण एकदम मोकळ्या मनाने आपण गप्पा मारल्या, तशाच शिवानीशी पण आपण गप्पा मारलेल्या आहेत वगैरे. आणि विशेषतः बघायला गेलं तर संस्थेच्या जी मुले होत्या त्या आपण पहिल्या भागामध्ये बघितल्या असतील, त्यांच्याशी आपण गप्पा मारल्या. खरंच काहीतरी वेगळं केलं पाहिजे महत्वाचं, परंतु भारत सरकार असेल महाराष्ट्र शासन असेल यांनी देखील अशा संस्थांना जेवढं अनुदान असेल किंवा जेवढ्या गोष्टी त्यांना वर आणण्याचा प्रयत्न केला तर आपली संस्कृती टिकेल. जर नुसत्या बाकीच्या गोष्टी रस्ता पाणी लाईट याच्यावरच आपण जर काम करत राहिलो तर हे योग्य नाहीये. हे जर धर्मच टिकला नाहीये, ही परंपरा नाही टिकली तर बाकीच्या गोष्टी टिकणार नाही. गुरुवारांनी मगा म्हटल्याप्रमाणे की मुलींना चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जाते, म्हणजे विद्यार्थी जर चांगला शिकला नसेल तर त्याला समाजात वावरायचं कसं, जगायचं कसं हे जर समजत नसेल तर ही दुनिया राहणार नाही. त्याच्यासाठी अशी लोक फार महत्वाची आहे जे परिवर्तन करतात आणि त्यातून लोकांना कसं जगायचं कसं घडायचं हे शिकवलं जातंय. त्याच्यामुळे ही आशी खान जिवंत राहिली पाहिजे आणि आशी खान अजून निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा देशाचे पंतप्रधान असतील यांनी याला सपोर्ट केला पाहिजे आणि हे जास्त प्रमाणात शिक्षण संस्था वाढल्या पाहिजे, जेणेकरून मुलं इथपर्यंत येतील आणि ह्या मुलांना चांगले शिक्षण देऊन या जे काय 1000 वर्षी परंपरा असेल, चळवळीची परंपरा असेल हे पुढे नेण्यासाठी ही ह्या गोष्टीला आपण सहकार्य सपोर्ट केला पाहिजे. अशाच पद्धतीनं तुम्ही दोघांनी वेळ दिला त्याबद्दल दोघांचं बी आम्ही मनापासून धन्यवाद मानतो आणि आम्ही या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.